15व्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत जनतेचा महायुतीला निर्विवाद कौल। 288 पैकी 232 जागांवर विजयी आघाडी घेत महायुतीचं ऐतिहासिक यश। एक है तो सेफ है हा देशाचा महामंत्र बनला असून जात धर्म प्रांत या आधारे समाजात दुही पसरवणाऱ्यांना या निकालानं धडा शिकवला। पंतप्रधानांची प्रतिक्रिया। महायुतीचे संघटित प्रयत्न, नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून मिळालेला विजय फेक नॅरेटिव्हला पराभूत करणारा देवेंद्र फडणवीस। विकास कामांना आणि प्रगतीच्या महायुतीला जनतेनं दिलेला कौल असल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांनी मानले मतदारांचे आभार। लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचं सांगत जनतेच्या विश्वासाला तडा न जाऊ देण्याची अजित पवार यांची ग्वाही। भाजपा 130 जागांच्या आघाडीसह ठरला सर्वात मोठा पक्ष। राज्यातली भाजपाची आजवरची सर्वात लक्षणीय कामगिरी। शिवसेना 56 जागांसह राज्यात दुसऱ्या क्रमांकावर। शिवसेनेच्या फुटीनंतर जनता दरबारात एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केलं पक्षनेतृत्व। राज्यात आपणच दादा असल्याचं सिद्ध करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं मिळवलं तिसरं स्थान। महाविकास आघाडीचा दारुण पराभव। जेमतेम 51 जागांपर्यंतच मजल। 3ही घटक पक्ष ठरले अपयशी। हा निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याची उद्धव ठाकरे आणि रमेश चेन्निथला यांची प्रतिक्रिया। निकालाचं सखोल परीक्षण करणार। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मोठ्या मताधिक्यानं विजय। राधाकृष्ण विखे पाटील, राणे बंधू यांच्यासह महायुतीचे दिग्गज नेते विजयी। पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत। नाना पटोले काठावर पास। आणि झारखंडमध्ये झामुमो काँग्रेस आघाडीनं 81 पैकी 50 जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं। भाजपाला 22 जागांवर आघाडी। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी जाई वैशंपान आपलं स्वागत करते। पाहूया बातम्या विस्तारानं। 15व्या विधानसभेच्या निर्मितीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे। 288 जागांपैकी 235 जागांवर निर्णायक आघाडी घेत महायुतीनं हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे। आता बहुतांश निकाल हाती आले असून भाजपानं 133 जागांवर, शिवसेनेनं 57 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 41 जागांवर विजय किंवा आघाडी घेतली आहे। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ 20, काँग्रेसला केवळ 15 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे। 2 जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत। एका जागेवर समाजवादी पक्षाला यश मिळालं आहे। राज्यातल्या 2 आघाड्या आणि 6ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या ह्या निवडणुकीत मतदार राजानं निर्णायक कौल देत स्थिर सरकार येण्याची व्यवस्था महाराष्ट्रात केली आहे। गेली 5 वर्ष महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय गोंधळालाही या निकालांमुळे पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा आहे। लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेची निवडणूकही अटीतटीची होईल असा अंदाज सर्वच विश्लेषकांनी बांधला होता। त्यामुळे कोणालाही निर्णायक बहुमत मिळणार नाही इथपासून ते त्रिशंकू विधानसभेत अपक्ष किंगमेकर ठरतील असे अंदाज वर्तवले जात होते। मात्र पुन्हा एकदा विश्लेषकांना खोटं ठरवत जनतेनं महायुतीला एकतर्फी आणि निर्णायक कौल दिला आहे। अनेक मुद्द्यांवर ही निवडणूक लढली गेली। त्यातही महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का, लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद होता असं दिसत आहे। तसंच विकास आणि हिंदुत्व या दोन्हींचा संगम जनतेला भावलेला जाणवतो आहे। महायुतीनं व्यूहरचना करून केलेला प्रचारही प्रभावी ठरल्याचं दिसत आहे। अनेक पक्षांसाठी अस्तित्वाच्या असलेल्या या लढाईतही जनतेनं उत्तर दिलं आहे। भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। त्याखालोखाल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे पक्ष ठरले आहेत। महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून जेमतेम 60 जागांपर्यंत त्यांना मजल मारता आली। अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाचा फटका बसलाय। प्रस्थापित आणि घराणेशाहीच्या राजकारणाला कुठेतरी लगाम घालणारी ही निवडणूक ठरली आहे असं सर्वांचंच मत पडत आहे।
महाराष्ट्र या देशासाठी महत्त्वाचं विकास इंजिन असून महाराष्ट्रातला जनादेश विकसित भारताचा मोठा आधार ठरेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। भाजपाला मिळालेल्या यशानंतर नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। तुष्टीकरणाच्या राजकारणाचा सामना कसा करायचा ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रानं दाखवून दिलं असल्याचं मोदी म्हणाले। आपल्या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर घणाघाती टीका केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने आज दाखवून दिले तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा। छत्रपती शिवाजी महाराज, शाहूजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे ऐसे महान व्यक्तित्वों की धरती ने इस बार पुराने सारे रिकॉर्ड तोड़ दिए। बीते 50 साल में किसी भी पार्टी या किसी भी प्री पोल अलायंस के लिए ये सबसे बड़ी जीत है 50 साल के बाद। एक है तो सेफ है हा देशाचा महामंत्र बनला असून जात, धर्म, प्रांत या आधारे समाजात दुही पसरवू इच्छिणाऱ्यांना धडा शिकवला गेला आहे। समाजातल्या प्रत्येक वर्गानं महायुतीला मत दिलं असल्याचं पंतप्रधान म्हणाले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं, काँग्रेसनं मात्र त्यांचा कधीच आदर केला नाही अशी टीका पंतप्रधानांनी केली। बहुत बड़ा योगदान रहा है। कांग्रेस ने सत्ता के लालच में उनकी पार्टी के एक धड़े को साथ में तो ले लिया, तस्वीरें भी निकाल दी, लेकिन कांग्रेस का कोई नेता बाला साहब ठाकरे की नीतियों की कभी भी प्रशंसा नहीं कर सकती। और इसलिए मैंने अघाड़ी में कांग्रेस के साथी दलों को चुनौती दी थी कि वो कांग्रेस से बाला साहब ठाकरे की नीतियों की तारीफ में कुछ शब्द जरा बुलवा करके दिखाएं। आज तक वो ये नहीं कर पाए हैं। महाराष्ट्रातला विजय भाजपाच्या सुशासनाच्या मॉडेलवर जनतेने दाखवलेला विश्वास असून तो कायम ठेवण्यात आम्ही कुठलीही कसर ठेवणार नाही अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली। नकारात्मक राजकारण, कुटुंबशाही यांची हार आजच्या निकालातून झाली आहे असंही ते म्हणाले। विरोधकांनी सामान्य मतदाराची ताकद कमी लेखली, परंतु मतदार राष्ट्र प्रथम या भावनेसोबत असून मतदाराला अस्थिरता नको असते। तसंच विरोधकांनीही आश्वासनं महाराष्ट्रात दिली होती, त्यांची इतर राज्यात काय अवस्था आहे हेही महाराष्ट्राच्या जनतेने समजून घेऊन सुज्ञपणे मतदान केलं असं पंतप्रधान म्हणाले। पंतप्रधानांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं कौतुक केलं, तसंच महायुतीतल्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं। विधानसभा निवडणुकीत सर्व घटकातल्या लोकांनी महायुतीला कौल दिला असून हा विजय ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समवेत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। गेल्या 2.5 वर्षात राज्याचा सर्वांगीण विकास करताना सर्व घटकांना न्याय दिला। आधीच्या 2.5 वर्षात बंद पाडण्यात आलेल्या विकास कामांना महायुतीनं गती दिली असं ते म्हणाले।
गेल्या 2-2.25 वर्षामध्ये मी देवेंद्रजी, अजितदादा आम्ही जे काम केलं या राज्यामध्ये की शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RP आमचे आठवले साहेब इकडे आहेत आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते. म्हणजे एकीकडे विकास केला आम्ही, डेव्हलपमेंट म्हणजे जे 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती, स्पीड ब्रेकर टाकले होते, सगळी कामं थांबवली होती. तुमच्या काळातली जी कामं जसं महाविकास आघाडीचं सरकार 2019ला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली, त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले. या निकालामुळे आमच्यावरची जबाबदारी वाढली आहे अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. तर पवार यांनी राज्यात सर्वच विभागात महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचं अधोरेखित केलं. केंद्र सरकार आमच्या पाठीशी असून पुढच्या कार्यकाळातही महायुती चांगलं काम करेल अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या. त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या, त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली आहे. विधानसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनं उत्तर देण्यात आलं असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज मुंबईत भाजपा मुख्यालयात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक है तो सेफ है हा संदेश समजून घेऊन निर्धारानं लोक मतदानासाठी उतरले असं फडणवीस यावेळी म्हणाले. या जनतेला आम्ही साष्टांग दंडवत या ठिकाणी घालतो, ज्या जनतेने हा विजय आम्हाला दिलाय. ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह या महाराष्ट्रात प्रभावी ठरला आणि आम्ही आवश्यक त्या जागा निवडून आणू शकलो नाही. आमच्या मनामध्ये दुःख होतं की देश मोदीजींसोबत चाललाय, पण आम्ही चुकलो. महाराष्ट्र आम्ही देऊ शकलो नाही, फेक नरेटिव्हचं उत्तर आम्ही देऊ शकलो नाही आणि म्हणून निर्धार केला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, महायुतीच्या घटकांनी की आता थांबायचं नाही, फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर द्यायचं आणि ते उत्तर आपण देऊन दाखवलं. या महाराष्ट्रामध्ये एक संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला, एक है तो आणि मोदीजींचा संदेश घेऊन सगळ्या समाजाचे लोक एकत्रित आले आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, एक है तो सेफ है. आणि हे सगळे ज्यावेळेस मतपेटीकडे गेले त्यांचं त्या ठिकाणी वोट हे महायुतीकडेच गेलं, कारण त्यांना माहिती होतं महायुती है तो सेफ है, एक है तो सेफ है. भारत जोडोच्या नावाखाली लोकांना तोडण्याचा प्रयत्न झाला, परंतु राष्ट्रवादी विचारांच्या व्यक्ती एकत्र येतात तेव्हा अराजकतावादी लोक तग धरू शकत नाहीत असं ते म्हणाले. अनुसूचित जाती जमातींच्या लोकांना आरक्षण जाण्याची भीती दाखवण्यात आली होती, परंतु संविधान देशभरात लागू करणारा एकच नेता आहे, तो म्हणजे नरेंद्र मोदी, हे या समाजाच्या देखील लोकांच्या लक्षात आलं असं फडणवीस यांनी सांगितलं. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजपा चांगलं यश मिळवेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. यावेळी मुंबईत भाजपा मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.
मूळव्याध, भगंदर, गुदमार्गाजवळून पू वाहणे, वेदना यासारख्या आजारांवर वेगवेगळे उपचार करूनही आपला आजार पूर्ण बरा झालेला नाही? मग अशा वेळी निराश न होता एक वेळ अवश्य भेट द्या मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल, नवीन मुंढ्यासमोर, गायत्रीनगर, जालना. कारण इथं आहे रसकल्प, क्षारकल्प, सिद्धौषधी अशा वेदनारहित उपचार पद्धतीचा 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क 97 640 290 93. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत 149 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 133 जागांवर भाजपा विजयी किंवा आघाडीवर आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासातील भाजपाची ही सर्वात उत्तम कामगिरी ठरली आहे. विशेषतः लोकसभेचं अपयश धुवून काढत भाजपानं हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 26% मतं मिळवत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. याआधी 2014 मध्ये भाजपानं 122 जागा मिळवल्या होत्या. तो विक्रमही आजच्या निकालानं मोडला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं जवळपास सर्वच विभागांमध्ये सरस कामगिरी केलेली दिसते आहे. विदर्भात 62 जागांपैकी 37, मराठवाड्यात 46 पैकी 18, उत्तर महाराष्ट्रात 34 पैकी 16, पश्चिम महाराष्ट्रात 70 पैकी 29, ठाणे आणि कोकणात 39 पैकी 16, तर मुंबईत 36 पैकी 16 जागांवर भाजपा विजयी आहे. भाजपा आघाडीवर आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या फुटीनंतर प्रथमच झालेल्या या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं 57 जागांवर आघाडी घेतली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेनं 81 जागांवर उमेदवार उभे केले होते. शिवसेनेचा मतांचा वाटा जवळपास 13% राहिला आहे. शिवसेनेचे परंपरागत बालेकिल्ले मानले जाणाऱ्या मुंबई, ठाणे आणि कोकणात शिवसेनेनं 24 जागांवर आघाडी घेत जनतेच्या मनातली शिवसेना कोणती याचं उत्तर दिलं आहे. शिवसेनेतल्या फुटीपूर्वी 2019च्या निवडणुकीत शिवसेनेनं 126 पैकी 56 जागांवर विजय मिळवला होता. विधानसभेसाठी मतदारांनी आपली पसंती निर्विवादपणे महायुतीच्या पारड्यात घातली. या पार्श्वभूमीवर पक्षात 2023 मध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीत समाविष्ट झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभेतली कामगिरी महत्त्वाची मानली जात होती. यात पक्षानं 59 जागा लढवल्या. त्यापैकी 41 जागांवर विजय किंवा आघाडी मिळवल्याचं चित्र आहे. आतापर्यंत एकूण मतांपैकी 12% मतं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहेत. स्वतः अजित पवारही बहुचर्चित बारामती मतदारसंघातून भरघोस मतांनी जिंकून आले आहेत. एकूणच विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर पसंतीची मोहर उमटवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात 2019 मध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर पक्षफुटीनंतर आताच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं इथं एकूण 25 जागा लढवल्या असून 15 जागांवर आघाडी किंवा विजय मिळवल्याचं चित्र आहे. एक नजर महाविकास आघाडीच्या कामगिरीवर. राज्यात लोकसभा निवडणुकीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत मात्र धुव्वा उडाला आहे. काँग्रेसनं या निवडणुकीत 101 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ 15 उमेदवारांनी आघाडी घेतली असून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचा मतांचा वाटा फक्त 12% इतका राहिला आहे. 2019च्या निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 20 जागांवर आघाडी घेतली आहे. या पक्षानं 95 जागांवर उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मतांचा वाटा सुमारे 10.5% इतका राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर 2024 मध्ये प्रथमच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जाताना शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरीही बघणं महत्त्वाचं ठरेल. महाविकास आघाडीच्या या घटक पक्षानं यावेळी 86 जागा लढवल्या आणि त्यापैकी तासगाव, माढा आणि इस्लामपूर या 3 जागांवर विजय आणि अन्य 7 जागांवर आघाडी मिळवली. तर एकूण मतांपैकी सुमारे 11% मतं या पक्षाला मिळालीत. एकूणच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत शिवसेनेची आघाडी मतदारांना फारशी रुचलेली नसल्याचं या निवडणूक निकालांवरून दिसून येत आहे. पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय असा हा निकाल आहे असं मत उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. आपल्याला हा निकाल पटला नसल्याचं सांगत सर्वसामान्य जनतेला तरी हा निकाल पटला आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. देशाची वाटचाल एकपक्षी राजकारणाकडे होत असल्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
एक जणू काही लाटेपेक्षा सुनामीच आली असं वातावरण या निकालाने दिसतंय. सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एकूण आकडे जे काही दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत. थोडक्यात विरोधी पक्षात जणू काही शिल्लक ठेवायचं नाही. आणि 1-1.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष JP नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील, म्हणजे यांना वन पार्टी, वन नेशन, वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे. ही लाट कशामुळे उसळली आहे हे कोडं असून येत्या काही दिवसात ते गुपित उकलावं लागेल असं ते म्हणाले. महायुतीनं महाराष्ट्राला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता लवकरात लवकर करावी अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीनं सर्व घटकांशी चर्चा केली होती आणि कुणालाही अशा प्रकारच्या निर्णयाची अपेक्षा नव्हती. आज आलेले निर्णय अविश्वसनीय आहेत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे. निकालानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसचे दिग्गज आणि विजयी होणाऱ्या उमेदवारांचा पराभव झाला असून काँग्रेस या निकालाच्या मुळाशी जाऊन चौकशी करणार असल्याचंही चेन्निथला यांनी सांगितलं. पार्लियामेंट के चुनाव में 5 महीने के पहले जो रिजल्ट आया था और आज की रिजल्ट है कि 5 महीने के अंदर इतना बदलाव होना संभव है. आप लोग जानते हैं किसानों की समस्या है, अनएम्प्लॉयमेंट है, प्राइस राइस है, मौजूदा सरकार की करप्शन की बात है. ये सारे मुद्दे हमारे सामने हैं, महाराष्ट्र की जनता के सामने हैं. केवल डालडी बहन से ये सारे समस्या खत्म हो जाते हैं. इसके वजह से मैंने ये बता रहे कि ये विश्वसनीय नहीं है. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. मूळव्याध, भगंदर, गुदमार्गाजवळून पू वाहणे यासारख्या आजारांवर वेगवेगळे उपचार करूनही आपला आजार पूर्णपणे बरा झालेला नाही? मग एक वेळ अवश्य भेट द्या मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल. कारण इथं आहे रसकल्प, क्षारकल्प, सिद्धौषधी अशा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेदनारहित उपचार पद्धतीचा 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल, जालना. संपर्क 97 640 290 93. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत महायुतीचं निर्विवाद वर्चस्व दिसून आलं आहे. मुंबई शहर आणि उपनगर या दोन्ही जिल्ह्यात मिळून एकूण 36 जागांपैकी 24 जागांवर महायुतीनं आघाडी घेतली. त्यातही मुंबई उपनगर विधानसभा मतदारसंघात 26 पैकी 20 जागा मिळवत महायुतीनं घवघवीत यश मिळवलं आहे, तर मुंबई शहरातल्या 10 पैकी 4 जागा महायुतीनं जिंकल्यात. मुंबई भाजपाला सर्वाधिक 15, शिवसेनेला 6, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 10, काँग्रेसला 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागेवर यश मिळालंय. 1 जागी अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. भाजपाचे मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, विद्या ठाकूर, संजय उपाध्याय, अतुल भातखळकर, कालिदास कोळंबकर, मुरजी पटेल विजयी झाले आहेत, तर वरळ इथून आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत. वांद्रे पूर्व इथून वरुण सरदेसाई विजयी झालेत. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार विजयी झाले आहेत. माहीममधून महेश सावंत विजयी झाले आहेत. मनसेच्या अमित ठाकरे यांचा पराभव झालाय. अणुशक्तीनगर इथून सना मलिक तर मानखुर्द शिवाजीनगर इथून समाजवादी पक्षाचे अबू आझमी विजयी झाले आहेत. विक्रोळी मतदारसंघातून सुनील राऊत विजयी झाले आहेत. ठाण्यासह कोकणामध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला असून महायुतीनं 39 पैकी 35 जागांवर घवघवीत यश मिळवलं आहे. महाविकास आघाडीला केवळ 2 जागा मिळाल्या असून इतर 2 जागांवर समाजवादी आणि माकपाला यश मिळालंय.
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे आणि कोकणात महायुतीचा स्ट्राईक रेट 94% इतका राहिलाय. ठाण्यात मुंब्रा, कळवा आणि पालघरमधलं डहाणू वगळता सगळीकडे महायुतीचे उमेदवार विजयी झालेत. कोपरी पाचपाखाडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उबाठा शिवसेनेच्या केदार दिघे यांचा 1,20,717 मतांनी पराभव करत विजयी झालेत. मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, डोंबिवलीमध्ये भाजपाचे रवींद्र चव्हाण विजयी झालेत. कल्याण भिवंडीमधल्या 9 जागांपैकी 8 जागांवर महायुती तर भिवंडी पूर्वमधून समाजवादी पार्टीचे रईस शेख विजयी झालेत. पालघर जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघांपैकी महायुतीला 5 जागा मिळाल्यात. सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात महायुतीचा स्ट्राईक रेट 100% इतका आहे. कुडाळमधून निलेश राणे तर कणकवलीतून नितेश राणे मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेत. सावंतवाडीतून दीपक केसरकर आणि रत्नागिरीतून उदय सामंत विजयी झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरची एकमेव जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाली आहे. गुहागरमध्ये उबाठा पक्षाचे भास्कर जाधव विजयी झालेत. रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यासह 7ही जागांवर महायुतीची सरशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात महायुतीनं जोरदार मुसंडी मारली. पश्चिम महाराष्ट्रातल्या 70 जागांपैकी 52 जागा महायुतीनं जिंकल्यात. पाहूया त्याचा वृत्तांत. उत्तर महाराष्ट्रात 35 जागांपैकी भाजपा 16 जागांवर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 7 जागांवर आघाडीवर आहे. हेही यश मिळालेलं नाही. काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकाही जागेवर यश मिळालेलं नाही. जामनेर इथून गिरीश महाजन विजयी झालेत. धुळे जिल्ह्यात 5ही जागांवर महायुती विजयी झाले. मुक्ताईनगर इथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहिणी खडसे पराभूत झाल्या आहेत. उमरगा मतदारसंघात फेर मतमोजणी होत आहे. मराठवाड्याकडे वळूया. मराठवाड्यातही महायुतीच्या यशाची मालिका कायम राहिली. मराठवाड्यातल्या 46 जागांपैकी 40 जागांवर महायुतीनं विजय मिळवलाय, तर महाविकास आघाडीला केवळ 5 जागांवर विजय मिळवता आलाय. भाजपानं मराठवाड्यात 20 जागा लढवून 19 जिंकल्या आहेत. भाजपाचा विजयाचा स्ट्राईक रेट 95% इतका आहे. शिवसेनेनं 16 पैकी 13 जागा जिंकून 81% स्ट्राईक रेट गाठलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 10 पैकी 8 जागा जिंकत 80% स्ट्राईक रेटनं विजय मिळवलाय. नांदेडमध्ये विधानसभेच्या सर्व 9 मतदारसंघात महायुतीचा विजय झालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व 9 जागा आणि हिंगोली आणि जालना जिल्ह्यातल्याही सर्व जागा महायुतीच्या पारड्यात जमा झाल्यात. बीड जिल्ह्यात 5 ठिकाणी महायुतीनं वर्चस्व प्रस्थापित केलंय. मवियाला 1 जागा मिळाली. धाराशिवमध्ये 4 पैकी 2 जागा महायुतीला तर 2 शिवसेना उबाठा पक्षाला मिळाल्यात. लातूरमध्ये 6 पैकी 5 जागा महायुतीला आणि 1 जागा काँग्रेसला मिळाली. अतुल सावे, धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, सुरेश धस, श्रीजया चव्हाण हे सगळे उमेदवार विजयी झालेत, तर इम्तियाज जलील, धीरज देशमुख, राजेश टोपे यांचा पराभव झाला आहे. वळूया विदर्भाकडे. विदर्भातही महायुतीला चांगलं यश मिळालंय. 62 जागांपैकी महायुतीनं 49 जागांवर विजय किंवा आघाडी घेतली, तर महाविकास आघाडीला केवळ 11 जागांवर यश मिळालंय. भाजपानं 47 जागांपैकी 39 जागा जिंकत 82% स्ट्राईक रेट गाठलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 8 पैकी 6 जागा जिंकत 75% स्ट्राईक रेट गाठला आहे. शिवसेनेनं 44% स्ट्राईक रेटसह 9 पैकी 4 जागा जिंकल्यात. काँग्रेसला 40 पैकी केवळ 8 जागा जिंकता आल्या, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 पैकी 4 जागांवर आघाडी मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून 64,873 मतांनी विजयी झाले. साकोलीतून नाना पटोले केवळ 529 मतांनी विजयी झालेत, तर वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदारसंघातून अटीतटीची लढाई लढत विजयी झालेत. तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला आहे.
दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठी मतदारसंघातून तर बल्लारपूर इथून सुधीर मुनगंटीवार जिंकले आहेत. गोंदिया जिल्ह्यात 4ही जागा महायुतीनं जिंकल्या आहेत. अहेरी इथून माजी मंत्री राष्ट्रवादीचे बाबाराव अत्राम विजयी झालेत. झारखंडकडे वळूया. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. झारखंड मुक्ती मोर्चाला 34 जागांवर यश मिळालं असून काँग्रेसनं 16 जागांवर विजय मिळवलाय. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बरहाट विधानसभा मतदारसंघातून जिंकले आहेत. झारखंडमध्ये भाजपाला 20 जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर आघाडी घेता आली. माजी मुख्यमंत्री आणि भाजपा उमेदवार चंपई सोरेन सराईकेला मतदारसंघातून 20,442 मताधिक्यानं विजयी झालेत. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसह आज 2 लोकसभा मतदारसंघ आणि 13 राज्यातल्या 46 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी होत आली. केरळमधल्या वायनाड आणि राज्यातल्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचीही मतमोजणी आज झाली. वायनाडमधून काँग्रेसच्या प्रियंका गांधी वड्रा विजयी झाल्यात, तर नांदेडमध्ये काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांनी शेवटच्या फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली. 13 राज्यातल्या 46 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपानं 20 जागांवर विजय मिळवलाय. काँग्रेसला 7 जागांवर विजय मिळाला आहे. पश्चिम बंगालमध्येही 6ही जागांवर तृणमूल काँग्रेसचे, पंजाबमध्ये 3 जागांवर सत्ताधारी आपचे उमेदवार विजयी झालेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.